You haven't tried it yet? Oh, okay, it will look great. I'm willing to try anything. Okay, so you're wearing Indian outfit for the Yep. first time. Yeah. हॅलो एव्हरीवन, मी मेकअप आर्टिस्ट किरण जाधव. व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्हाला समजलंच असेल, तिचा पहिला भारतीय साज असं टायटल का दिलेलं आहे ते. या आहेत टेरेन, ज्या अमेरिकेवरून भारतामध्ये एक महाराष्ट्रीयन वेडिंग अटेंड करायला आलेल्या आहेत. आता तुमचा प्रश्न असेल की यांच्या मेकअपची ऑर्डर मला कशी मिळाली, तर मी तुम्हाला सांगते. हे लग्न होतं बारामतीमध्ये आणि या ज्यांच्या गेस्ट आहेत त्यांना माझ्या जुन्या क्लायंटने रेफरन्स दिला होता. प्रथमतः आता मला माहिती नव्हतं की मला फॉरेनर्सचे पण मेकअप करायचे आहेत, पण वेडिंगच्या 2-3 दिवस आधी मला समजलं की माझ्याकडे यांचे मेकअप असणार आहेत म्हणून. अर्थातच मी खूप एक्सायटेड होतेच, पण थोडी भीती देखील होती की यांना माझे मेकअप आवडतील की नाही. पण तिथे गेल्यावर मला समजलं की त्यांना महाराष्ट्रीयन लुकमध्ये रेडी करायचं आहे. मग काय, हे तर खूपच सोपं होतं. त्यांना रेडी करताना मला समजलं की ते पहिल्यांदाच भारतात आलेले आहेत आणि साडी देखील त्यांनी पहिल्यांदाच घातलेली आहे. म्हणून माझ्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट तर त्यांचीच होती. तुमचा जर प्रश्न असेल की इंडियन स्किन टोन आणि फॉरेन स्किन टोनचा मेकअप करण्यामध्ये काय फरक आहे, तर मी तुम्हाला सांगेन की मेकअप मेथड ही सेमच राहणार आहे. फक्त तुम्हाला त्यांच्या स्किन टोनप्रमाणे सीटीएम प्रोसेस व्यवस्थित करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायजीन मेंटेन करणं. आता हायजीन तर आपण सगळ्याच क्लायंटसाठी मेंटेन करतो, मग इथे वेगळं असं काय करावं लागणार आहे. तर होतं असं की जेव्हा फॉरेनर्स आपल्याकडे येतात तेव्हा त्यांना आपल्याकडचं वातावरण सूट करेलच असं नाही आहे. आणि त्यात आपण हायजीन मेंटेन नाही केलं तर त्यांना या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. अर्थात ते आपले गेस्ट आहेत आणि आपल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जबाबदारी देखील आपलीच आहे. त्यामुळे त्यांचा मेकअप करताना डिस्पोजेबल ब्रश, क्लीन नॅपकिन, सॅनिटायझर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेकअपचे ओरिजिनल प्रॉडक्ट्स, या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि या सगळ्यानंतर तुमची काम करण्याची पद्धत ही त्यांना नक्कीच आवडेल. टेरेन यांना माझं काम तर खूप आवडलं. त्यांनी माझ्याकडून आपल्याकडचे वेडिंग हे कसे सेलिब्रेट केले जातात याबद्दल थोडी माहिती देखील घेतली. आणि जेव्हा त्या पूर्ण रेडी झाल्या, त्यांची रिॲक्शन इतकी सुंदर होती की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकणार. त्यांची रिॲक्शन तर छानच होती, पण तुमची रिॲक्शन पण मला नक्की कळवा.